श्री स्वामी समर्थ। ही कहाणी आहे एका राजाची आणि स्वामी समर्थांची। एकदा एका राज्यात एक राजा राज्य करत होता। तो अत्यंत श्रीमंत, बलाढ्य आणि यशस्वी होता। त्याला असं वाटायचं की माझ्यासारखं सामर्थ्यवान आणि बुद्धिमान माणूस या जगात आहेच नाही। त्याला खूप गर्व होता। त्याच्याच राज्यात एक भक्त राहत होता, जो श्री स्वामी समर्थांचा परमभक्त होता। तो रोज प्रार्थना करत साधारणपणे जीवन जगत। त्याला वाटलं की राजाचा अहंकार खूप आहे, थोडी खरी शिकवण मिळणं गरजेचंच आहे। एक दिवस भक्त राजाकडे गेला आणि म्हणाला, राजासाहेब, तुम्ही इतके महान आहात, तर एक दिवस श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला चला। कदाचित तुम्हाला काही नवीन अनुभव येईल। राजा थोडासा हसला, पण मनात उत्सुकता झाली आणि तो त्या भक्ताबरोबर अक्कलकोटला निघाला। तेव्हा श्री स्वामी समर्थ एक वृक्षाखाली ध्यानस्थ होते। राजा समोर गेला आणि थोडा गर्वाने म्हणाला, स्वामीजी, मी इतकं सामर्थ्यवान आहे की माझं राज्य खूप सुखात आहे। मला काहीच कमी नाही। तुम्हाला लोक का एवढं मानतात? स्वामी समर्थ हसले आणि शांत म्हणाले, राजा, तुझ्याकडे सर्व काही आहे असं तुला वाटतंय, पण खरे तर असं काहीच नाहीये। पण खरं बोलायचं तर तू स्वतःलाच हरवलेला आहे। राजा ते सगळं ऐकून तो आश्चर्यचकित होतो। स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्याकडे धन आहे, सत्ता आहे, पण नम्रता नाही। जिथे अहंकार असतो तिथे देवाची कृपा नसते। जिथे भक्ती, प्रेम, नम्रता असते तिथेच खरी शक्ती असते। त्या दिवशी राजाच्या डोळ्यात अंजन अंगत गेले। त्याने स्वामी समर्थांच्या पायावर मस्तक ठेवले आणि मनापासून माफी मागितली। त्याच्यानंतर तो राजा बदलला। त्याने प्रजेची सेवा करायला सुरुवात केली, गरिबांसाठी काम केलं आणि खरोखरच एक लोकप्रिय, प्रेमळ आणि सेवाभावी राजा बनला। आणि त्याला त्यातून एक शिकवण भेटली, अहंकार असेल तर शिक्षा मिळतेच, नम्रता असेल तर कृपा मिळतेच। श्री स्वामी समर्थ सांगतात, खरी शक्ती ही आपल्या पदात, संपत्तीत नाही, तर आपले प्रेम, नम्रता, स्वभावता त्याच्यामध्ये असते। अहंकारचा पराभव श्री स्वामी समर्थ असे म्हणतात। श्री स्वामी समर्थ।